शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी मसाला पाव बनवते। का माहिती आहे, माझे ना पाव रात्री मिसळ पाव बनवला, त्याचे पाव उरले होते, तर मी असे पिशवीमध्ये भरून ठेवले होते। तर आपण याचं आता काय करायचं म्हणून मी तुम्हाला मसाला पाव दाखवते। इथे मी थोडंसं तेल टाकते, कारण की बटर माझं थोडंसं आहे म्हणून। हे पूर्ण बटर टाकते, तुम्ही फुल बटरमध्ये किंवा आपल्या तुपामध्ये केलं तरी चालेल। चांगलं गरम करून घ्यायचे आणि जरा बाजूला ठेवले, संपलंय। आता मी याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा थोडासा झाला, कांदा परतला की आपल्याला त्याच्यामध्ये एक मी शिमला मिरची घेतलेली आहे, छोटीशी बारीक कापून शिमला मिरची। चांगलं असं फ्राय करून घ्यायचं। शिमला मिरचीला अगदी मंद आचेवर चांगलं मऊ होईपर्यंत त्याला चांगले फ्राय करायचं। इथे मी फक्त लसूण 7-8 पाकळ्या लसूण ओबड चेचून घेतलेले, ओबड मी चेचून घेतलेले। तुम्ही पाहिजे असा कट करून पण घेऊ शकता। चांगले शिमला मिरची आपली नरम होईपर्यंत आपल्याला चांगली तिला हे करून घ्यायचंय। शिमला मिरची जराशी मऊ झाली। आता मी ते 3 टोमॅटो घेतले, अगदी बारीक कट करून आपल्याला टोमॅटो टाकायचे। टोमॅटोला पण आपल्याला चांगलं अगदी मऊ होईपर्यंत त्याला शिजवायचं। आता हे मऊ व्हायला आपल्याला मीठ टाकावं लागेल। जेवढं लागेल तेवढं मीठ टाकायचं, खारट पण नको। चांगलं मऊ व्हायला चांगले हे सगळं आपल्याला चांगलं मऊ व्हायला शिजायला जरा 2-3 मिनिटं आपल्याला झाकण ठेवूया। मीठ टाकलंय म्हणजे ह्याला चांगलं पाणी सुटेल, म्हणून मी त्याला झाकण ठेवलंय। हे बघा, हे चांगलं आपलं आता हे सगळं मॅरिनेट झालंय। आता मी याच्यामध्ये मसाले घालते। तर आपल्याला थोडीशी हळद टाकायची, हळद, लाल तिखट, जर आपल्याला तुम्हाला किती चवीत तिखट पाहिजे ते आपल्याला तिखट टाकायचं। आणि ते ना मी 1 चमच ना पावभाजी मसाला घेतलेला आहे। याची पावभाजी मसाला घातला की याची आपल्याला मस्त अजून टेस्ट वाढते, म्हणून आपल्याला याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे, बाकी काहीच मसाले टाकायचे नाही। तर मी इथे 1 चमच पावभाजी मसाला टाकते, असा मोठा चमच आहे पावभाजी मध्ये। याची टेस्ट खूप छान लागते, तुम्ही एकदा असं करून बघा। तर मसाले जरा हे होऊन येऊन थोडंसं पाणी शिंपडते। थोडंसं मी पाणी शिंपडले, थोडीशी वाफ देते, अगदी एकदम 1 मिनिटच, 1 मिनिट पण नाही। आता आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची, चांगली कोथिंबीर टाकायची। आता हे आपल्या मसाला तयार झालेला आहे, पावामध्ये भरायचा। पाहिजे तुम्ही मॅशरने मॅश करू शकता, पण काही आवश्यकता नाही, अशी मॅश केलं खूप छान लागतं। आणि हे उतरते, थंड करत ठेवते, आणि इथे तवा ठेवते। आपल्याला याच्यावर हे करायचे, पाव फ्राय करायचे। मस्त आपल्याला चमच्याने ह्याच्यामध्ये हे भरायचं आहे।
हे मी आता काढते आणि छोटा चमच घेते. आपल्याला पावाच्या ह्याने मॅश केलं तरी चालेल. मी ह्याने पण असं करेन. मी याच्यात माझा बटर संपलाय पण मी तूप टाकलंय. तूप म्हणजे डालडा नाही, तूप टाकलंय. त्याला चांगलं तूप लावून घ्यायचं तव्याला. थोडंसं चिमटीभर मी पावभाजी मसाला टाकलाय. गॅस कमी करते आणि आपली थोडीशी कोथिंबीर. आपल्याला हे सगळं मटेरियल इथे पाव कापून घेतलेले. कधी ती पाव ना असे ताजे नसले की कापले जात नाही, तरी पण मी हे करून घेते. तर ह्याला मस्त असा मसाला भरायचा आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तर लहान मुलं असेल तर कमी मसाला भरा. असं दोन्ही बाजूला मी असा मसाला भरलाय. मस्त मसाला भरलाय हा बघा असा. आणि आता हे असं बंद करून आपल्याला ह्याच्यावर हे ठेवायचं आहे. तर 2-2 पाव होऊ शकतात म्हणून मी थोडंसं असं जास्त दोन्ही पाव भरून टाकते. आपल्याला 4-5 पाव असले हे करायचं. आपले उरले पाव, मिसळ पाव किंवा पावभाजी करतो ते पाव उरले तर आपण काय करायचं, तर हे असे ह्याचा असा उपयोग करून टाकायचा असा. असं आपल्याला हे आणि वरून आपल्याला हे तूप सोडायचं आणि त्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. अजून एक माझा पाव राहील तिथे पण मी अजून एक भरून दाखवते. अजून एक भरला आणि असं आपल्याला पॅक करून ह्याच्या साईडला ठेवायचे. 4-4 पाव पण राहू शकतात पण आपल्याला परतायला जरा त्रास होईल म्हणून मी असं चांगलं याला तूप सोडते. बटर असेल तर बटर सोडा, तूप सोडा, तेल सोडलं तरी काही हरकत नाही, जे आपल्याकडे असेल ते. मसाला पाव आपला तयार आहे. तुम्ही पाहिजे असं वरून पण लावू शकता पण मी हे मुलांना देणार आहे म्हणून मी असं तिखट करतच नाही. असं आपण वरून कोथिंबीर मसाला आपण लावू शकतो. दाबून दाबून आपल्याला ते गरम करायचे. असे थोडेसे कुरकुरीत झाले पाहिजे. कधी तुपाने होत नाही पण बटरने होतात. असा पाव आपल्याला करायचा आहे चांगलं दाबून दाबून. अजून थोडं तूप लावायचं. तर तूप लावल्यानंतर ना खूप छान होतात ते. 5 पाव होते, मी 3 केले. हे नंतर करते, तुम्हाला ते हे करून दाखवते. रियांशी आमची वाट बघते. स्कूलमधून आले, तिला म्हटलं तुला पाव उरले त्याचा मसाला पाव करून देते पण तिला धीर नाहीये. किती छान झालाय बघा, असा कुरकुरीत झालाय. आपल्याला पाव न वाया घालवता आपल्याला असे मसाले पाव करून घ्यायचे. हा अजून व्हायला पाहिजे. हे बघा असा मसाला पाव, असा मसाला साधा तयार करून आपण असे मसाले पाव बनवू शकता. कसा वाटला माझा मसाले पाव मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हे मी बाकीचे नंतर करून टाकते. आणि माझ्या रियांशीला पहिलं मी देते बाय बाय.